पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला निर्णय दिला। त्याबद्दल कणकवलीत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार घोषणाबाजी करून जल्लोष करण्यात आला। राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य दिलीप वर्णे, शहराध्यक्ष इम्रान शेख, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, गणेश चौगुले, सचिन आडुळकर, संतोष कोकाटे, अली नाईक आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज राज्य निवडणूक आयोगाचा जो निकाल आला आहे, आज आमचे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांच्याकडे आज पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहे। या निवडणूक आयोगाचे मी खूप आभार मानतो। त्याचबरोबर ही मेजॉरिटी जी आहे, मेजॉरिटीच्या निकाल याच्यावरती हा निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे आणि अजितदादांकडे 42 आमदार, खासदार व चांगल्यापैकी राज्यातला कार्यकर्ता, जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकारी पूर्ण टीम ही अजितदादांकडे असल्यामुळे मेजॉरिटीमुळे आज निवडणूक आयोगाने हा जो निर्णय दिला आहे, आम्ही या निवडणूक आयोगाचे आभार मानतो व स्वागत करतो। त्याचबरोबर अजितदादांना आणि तटकरे साहेबांना, सुनील तटकरे साहेबांना आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना शुभेच्छा देतो। त्याचबरोबर राज्यातील तमाम राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आज चांगल्या प्रकारे उत्साह निर्माण झालेला आहे। अजितदादांच्या नेतृत्वाखाली आज कित्येक लोक पक्षात, लाखो लोक पक्षात प्रवेश करत आहेत। दादा पूर्ण राज्यात प्रवास करताना पूर्ण सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत। आज निवडणूक आयोगाचा निर्णय हा स्वागतार्ह आहे, त्याचे मी या निवडणूक आयोगाचे खूप आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। हे अजितदादांकडे राष्ट्रीय अध्यक्षपद असल्यामुळे आणि त्याच्याकडे मेजॉरिटी असल्यामुळे जे पद मिळालं आहे त्याचा जल्लोष म्हणून कणकवलीच्या पटोदा चौकात आम्ही आज जल्लोष केलेला आहे आणि एक प्रकारचं उत्साहाचं वातावरण राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेलं आहे।